नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज माझ्या समोर आहेत ते सर्व मराठा बांधव आहेत आणि विशेष करून म्हणजे ऐरोली नगरामधील जे काही श्रीमती जानकीबाई मडवी जो सभागृह आहे, या सभागृहामध्ये विशेष करून म्हणजे त्या ठिकाणी एक मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहित असेल की आपले संघर्ष योद्धा आपले मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केली, मोर्चे काढले आणि मुंबईमध्ये जाणार असं वारंवार सांगत होते. यावेळेला ते यशस्वी झाले. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये ते गेले. 4 दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं. शेवटी सरकारला सुद्धा माघार घ्यावी लागली, GR काढावा लागला आणि नवी मुंबईतले जे मराठा बांधव आहेत त्यांनी खरोखर या सर्व नवी मुंबईतले जे मराठा बांधव असतील, अन्य समाजाचे असतील, याने मोठं सहकार्य केलं आणि वाशीमध्ये सिडको एक्झिबिशन असेल किंवा FMC मार्केट असेल, या ठिकाणी प्रत्येक खेडेगावातून येणाऱ्या प्रत्येक मराठा समाजाचं त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती आणि ज्या काही निंबेकरांनी या ठिकाणी सहभाग घेतला किंवा त्यांनी कशा पद्धतीने सहकार्य केलं तर त्यांचे आभार मानणं आणि मेळाव्याच्या माध्यमातून पुढचं पाऊल कसं असेल या संदर्भात तो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सर, काय सांगाल की आज एवढा मोठा जो काय मोर्चा काढण्यात आलेला जवळजवळ तो यशस्वी झालेला आहे आणि अनेक बांधवांनी या ठिकाणी सहकार्य म्हणजे इतर सुद्धा समाजाने सहकार्य केलेले, आपण काय सांगाल या संदर्भात? सर्वांना जय शिवराय. जो आपला जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती मोर्चा घेतला खर तर, परंतु यासाठी सकल मराठा समाज बांधवांबरोबर इतर सर्व OBC बांधवांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं होतं. आपण नवी मुंबईमध्ये एक भाकर प्रेमाची समाज बांधवांसाठी हा उपक्रम दिला आणि त्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच या ठिकाणी प्रत्येक मायमौली असेल तिने प्रत्येक ज्याला ज्या प्रकारे सहकार्य करता येईल त्या प्रकारे सहकार्य केलं. वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी नवी मुंबईने खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रसद पुरवली व खिंड लढवली आणि मराठा समाज हा खरं तर नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे आणि यापुढे सुद्धा एक सामाजिक सलोखा राहावा व जातीभेद न करता आपण ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं यांचं कुठेतरी ऋण व्यक्त करावं यासाठी आपण सेक्टर 5 ऐरोली या ठिकाणी उद्या रविवारी संध्याकाळी 5 ते 9 या ठिकाणी हा ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम म्हणजे हा विजयोत्सव म्हणता येणार नाही, हा तर खरं तर आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही कार्यक्रम केला आहे. आणि समस्त नवी मुंबईकर मराठा बांधव आहेत यांना आम्ही विनंती करतो की या ठिकाणी आपण एक स्नेह मेळावा आयोजित केला आहे, आपण सर्वांनी यामध्ये यावं. धन्यवाद. सर, काय सांगाल की तुम्ही प्रत्येक वेळेला मराठा समाजाचं आंदोलन असतं, मोर्चे असतात, त्यावेळेला आपण सहभागी होत असता. निंबी असेल, ऐरोली असेल आणि इथला जो युवा वर्ग सुद्धा आहे की ज्यांना आज खरंच आवश्यकता आहे की शिक्षण आणि नोकरीमध्ये की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, काय सांगाल? नाही, जरूर हा जो लढा मनोज जरांगे पाटील यांनी उभारला याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासून सहभागी आहे. आपले जे समाज बांधव आहेत त्यांना सर्व जे आपले जे काही शासनाच्या ज्या सुखसोयी आहेत किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत यांच्याबद्दल ज्या सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पुरवावी अशा पद्धतीने छोटे मोठे उपक्रम आम्ही घेतच असतो. आणि जे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही तिकडून आंदोलनाची दिशा भेटते त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक वेळी कार्यक्रम करत असतो. आता जो आम्ही इथे जो विजय उत्सव किंवा स्नेहबंधन कार्यक्रम आम्ही जो घेतलेला आहे, नवी मुंबई विभागामध्ये जे मराठा बांधव आहेत ते ऑलरेडी एकत्र आहेत, परंतु तरीही आता ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने हा मराठी बांधव हा मोठ्या प्रमाणे एकत्र आलेला आहे. यांचा सगळ्यांशी एकमेकांशी परिचय व्हावा म्हणून आम्ही सर्व परिवारासकट सगळ्यांना येण्याचं आव्हान केलं आहे. त्यामुळे आम्ही प्रथमच हा स्नेह मेळावा आता ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण अशा पद्धतीने ठरवलेली आहे की एक 7 तारखेला 7 सप्टेंबरला आपला हा कार्यक्रम आहे. जानकीबाई मडवी सेक्टर 5 ऐरोली ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. प्रथम 5 ते 6 वाजता आपल्या इथे जे शाहीर ताम्हाणे आहेत त्यांचा शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत आपला जो स्नेहबंधन म्हणजे सगळ्यांशी हितगुज असेल, प्रत्येकाचे विचार असतील, त्याचबरोबर जे काही अत्यावश्यक सेवा जे ऐरोली विभागात दिघा विभागातली ज्या डॉक्टर लोकांनी अत्यावश्यक सेवेमध्ये त्यावेळी तिथे मदत केली आणि जवळपास हजारो बांधवांना जी औषधाची गरज होती त्यावेळी त्यांनी तिथे आले. त्यावेळी त्याचबरोबर आमचे जवळपास तिथे 75 ते 80 स्वयंसेवक म्हणून धावून आले. म्हणजे हा सगळा समाज हा एकत्रित आहेच, पण ते अजून एकत्रित व्हावे, त्यांचा घरोपा व्हावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच त्याबरोबर पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे.
हा जो आंदोलनाचा भाग आहे, त्या आंदोलनाच्या भागामध्ये जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती दाखवण्याचा पत्रकारांनी पुरेपूर प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचेही आम्हाला आभार मानायचे आहे. इथे रबाले पोलीस स्टेशन किंवा रबाले MIDC पोलीस स्टेशन म्हणजे नाशिकवरून ज्या येणाऱ्या गाड्या होत्या, अक्षरशः ह्या गाड्या इथे त्या लोकांना लोकेशन माहीत नव्हतं, मुंबईमध्ये थांबवल्या, त्या गाड्या येथे थांबवल्या. तर इथल्या पोलीस बांधवांनी त्या स्वतःच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांना तिथे थांबण्यासाठी जागा दिली. त्यांना तुम्हाला काय पाहिजे, कमी पाहिजे, त्या पोलीस बांधवांनी आमच्याशी संपर्क केला की असे असे तुमचे इथे बांधव आहेत. म्हणजे खरोखर आज आज जे आंदोलन यशस्वी झालं त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा पोलीस प्रशासनाचा, पत्रकार बांधवांचा, माझ्या नवी मुंबई पालिका वर्ग जे सफाई वर्ग त्यांचाही सुद्धा आहे, सिडकोचाही आहे, अधिकाऱ्यांचाही आहे. तर त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा हा छोटासा ऐरोली विभागातर्फे आम्ही प्रयत्न करत आहोत. नवी मुंबईचा आमचा मेळावा खूप मोठ्या प्रमाणात ते होणार आहे. त्यावेळी मनोजदादा जरांगे पाटील स्वतः येणार आहेत. आणि आता ह्या कार्यक्रमाला आम्ही आमचे नवी मुंबईचे जे समन्वयक आहेत मुख्य, जे विनोददादा पोखर करते आणि शशिकांत शिंदे साहेब, हे ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये प्रशासकीय असू दे, जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका दाखवून समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी, समाजाचं ऋण आहे आपल्यावरती ह्या भावनेमधून जो एकच नेता फक्त धावून आला तो आहे फक्त शशिकांत शिंदे साहेब. त्यांना आम्ही इथे आवर्जून बोलवलेलं आहे आणि हे दोनच व्यक्ती इथे आहेत. त्याचबरोबर पत्रकार बांधव, पोलीस बांधव आहेत. या ठिकाणी ते म्हणाले की एक भाकरी प्रेमाची आणि जिथे कमी तिथे आम्ही असा एक संकल्प सुद्धा राबवला आणि हा यशस्वी करून दाखवला. काय सांगाल सर, आपण सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो होतात. सर्वांना जय शिवराय. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, मनोज जरांगेंनी मराठा समाज विखुरलेला होता, तो सर्व एकत्र आणला, त्याचा पहिला आम्हाला अभिमान आहे. सर्व मराठा तन मन धनाने बाहेर पडला, तर त्यांचे आभार मानणं आम्हाला गरजेचं आहे. पोलीस स्टेशनने सहकार्य केलं, पत्रकारांनी केलं, डॉक्टरांनी केलं, काही मराठी बांधवांनीच केलं असं नाही. इतर बांधव, बहुजन समाज यात उतरला होता. बहुजन समाजाचे जे उतरले त्यांचे आभार मानणं आमचं काम आहे. आणि असंच आम्हाला आमच्या बांधवांनी तर एकत्र कायमचं राहिलंच पाहिजे, पण बहुजन समाजाने आम्हाला अशीच मदत करावी म्हणून त्यांचे आम्ही सत्कार ठेवले आणि स्नेहभोजन ठेवले. जय शिवराय. गरजवंत मराठ्यांचा लढा, मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण आझाद मैदान या ठिकाणी केलं. आणि या आझाद मैदान उपोषणाला 4-5 दिवसानंतर महाराष्ट्र शासनानं त्याला हिरवा कंदील दाखवला. खरं पाहिलं तर याच्या अगोदर मराठा क्रांती मोर्चाचे अनेक मोर्चे निघाले, 52 ते 58 मोर्चे मला वाटले या मराठा आरक्षणासाठी निघाले. त्यानंतर मनोजदादा जरांगे याच्या पाठीमागचा एक मोर्चा वाशीतून तो रिटर्न गेला. पण आत्ताची जी ही वेळ होती, करो या मरो, म्हणजे मराठा जसा संकट कुठलेही आले तरी तो मागा हटत नाही, अशा पद्धतीचं ठाण मांडून बसलेले आमचे मनोज जरांगे दादा यांनी 29 ऑगस्ट उपोषण केलं आणि 5व्या दिवशी त्याला यश आलं. ह्या यशाबद्दल ज्या नवी मुंबईकरांनी आणि ज्या नवी मुंबईतील विशेष सहकार्य केलं त्या सर्वांचं आभार मानण्यासाठी प्रत्येक समाज घटकाने आम्हाला विशेष सहकार्य केलं. अनेक प्रयत्न अन्नधान्यातनं असो, कुठल्याही पद्धतीने जे आम्हाला सहकार्य केलं, त्या सहकार्याचं ऋण आम्हाला ह्या उद्या जानकीबाई मडवी हॉल सेक्टर 5 या ठिकाणी मराठा समाजाचा ऐरोली दिगावाच्या वतीनं एक स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. मी सर्व मराठा समाज ऐरोली दिगामधील सर्व समाजातील यांना विनंती करतो, आपण सर्व कुटुंबातील व्यक्ती न चुकता उद्याच्या या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित राहावं. मी असं मराठा ऐरोली दिगा सकल मराठा समाजातील आव्हान करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय शिवराय. सर, या ठिकाणी गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण, म्हणजे राष्ट्रीय सण म्हणायला काही हरकत नाहीये. आणि अशा वेळेला मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी, त्याच्या बाजूलाच नवी ठाणे असेल, कल्याण असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये हा एवढा भव्य मोर्चा येईल असं कुणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. परंतु या मोर्चाला मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे त्या स्थानिक नागरिकांनी जे सहकार्य केलं त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? खरं तर सर्वांनाच अचंबित करणारा विषय होता.
पोलीस प्रशासन असो किंवा सरकार असो, त्यांना वाटलं होतं गणपतीच्या सणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येणार नाही. आणि खरं तर ही आमच्या शहरातील लोकांना सुद्धा वाटलं होतं. परंतु जरांगे पाटलांवरचा असणारा विश्वास, दृढ विश्वास म्हणेन मी, की अक्षरशः लोक गणपती गाडीमध्ये बसून घेऊन आले होते. जरांगे पाटलांनी जसे ज्या प्रकारे घोषणा केली होती की मराठ्यांचा समुंदर से मिलने आ रहा है, आणि खरंच ते बांधवांनी करून दाखवलं. आणि त्याला सुद्धा आपल्या मुंबई असेल, नवी मुंबई असेल, दादर असेल, कैजी उपनगर असतील, यातील सुद्धा समाज बांधवांनी एक एक ठिकाणी आम्ही असे व्हिडिओ बघितले की अक्षरशः येणारा समाज बांधव आपला डबा आहे टिफिनचा, तो स्टेशनवरच्या लोकांना देत होता. या ठिकाणी आपल्या हक्काची एक भाकरी तो आपल्या बांधवांना देत होता. परंतु खरं मी मराठ्यांची जी दानत किंवा मराठ्यांबद्दल जे म्हणतो आपण, मराठा खडा तो सरकारचे बडा, ते यावेळी दाखवून दिले. खरं तर मी ज्यावेळी प्रशासनाने खाऊ गल्ली बंद केली व लालबागच्या राजाचा एक विषय झाला, आणि त्यावेळी अक्षरशः हा जो मेसेज बाहेर गेल्यानंतर मदतीचा महापूर म्हणून मी अक्षरशः वाशीचं एक्झिबिशन हॉल जे आहे ते पूर्णपणे भरून आपल्याला येणाऱ्या जे स्वयंसेवक आहेत त्यांना सांगावं लागलं की आपण यापुढे मदत आणू नका. ती इतक्या मोठ्या प्रमाणात आली की आपण बघू शकता की वाशीमध्ये 1-2 ट्रक भाकरी शिल्लक राहिलेल्या, त्यानंतर बरंचसं सामान आपण नारायणगडावरती ते राहिलेलं सामान पाठवलं. जे पाण्याचं आहे ते मुस्लिम समाजाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी दिलं. जवळजवळ राहिलेलं अन्न या मराठा बांधवांना देऊन 1-2 ट्रक आपल्याकडे अन्न शिल्लक होतं जे नारायणगडाचा दसरा मेळावा त्या ठिकाणी पाठवलं. म्हणजे शहरातील मराठा सुद्धा मोठ्या प्रमाणात जागरूक आहे. आणि अक्षरशः ज्यावेळी मराठवाड्यातील बांधव जात होते, आम्ही त्यावेळी बघत होतो काही लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की काही जण म्हणायचे आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी गणपतीला त्यांच्या लक्ष्मीचा सण असतो गौराईचा, त्यावेळी त्यांच्याकडे विविध प्रकार केले जातात. परंतु नवी मुंबईमध्ये खाऊ गल्ली तयार झाली होती, त्यामध्ये त्यांना जेवढ्या प्रकारचे लोणचे असतील, जेवढ्या प्रकारच्या भाकरी असतील, जेवढ्या प्रकारचा खाऊ, आणि अक्षरशः ते बघून त्यांचं मन भारावून गेलं होतं. जाताना ते लोक अक्षरशः म्हणजे आपल्या सेवेला किंवा नवी मुंबईकरांना प्रणाम करून गेले की आज आम्ही या ठिकाणी शहरामध्ये आमची एवढ्या मोठ्या प्रमाणात सोय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. पाठीमागे आंदोलन झालं त्यावेळी सुद्धा नवी मुंबईकर त्यांना सेवेमध्ये कुठे कमी पडले आणि यावेळी सुद्धा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करतो की त्यांची सेवा करायला मिळालं हे आमचं मोठं सौभाग्य आहे. आता तुम्ही पत्रकारांचा सुद्धा उल्लेख केलात की पत्रकारांचा सुद्धा तुम्ही सन्मान करा, पण एक क्षण असा दिसला की मी ते नाव मुद्दाम घेईन, पुढारीचे संपादक प्रसन्न जोशी हे सुद्धा म्हणजे कोर्टला मेन हायवेवरती जेव्हा सगळे बांधव होते त्यावेळेला त्यांनी म्हणजे काय बोलतात ठेचा आणि भाकरी खाल्ली, आणि त्यांनी उल्लेख केला की आज समाज किती एक वेगळा आहे. मी तुम्हाला सांगेल की आज म्हणजे सगळ्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही तर वाशी एक्झिबिशन सेंटरची सगळी जबाबदारी घेतली होती. जो कोणी मराठा बांधव मुंबईमधून परतवलेला आहे तो थांबण्याची, त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला जाण्याची संधी मिळाली नाही. पण ज्या पद्धतीने आम्ही ज्या न्यूज बघितलेल्या आहे टीव्हीवरती, म्हणजे अक्षरशः त्या न्यूज घेताना ते जिथे लाईव्ह पत्रकार होते तिथे मनोज दादा जरांगे पाटील यांची जी स्थिती होती ती पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते, अशी परिस्थिती होती. पुढारीचे जे संपादक जे प्रसन्न जोशी साहेब होते ते स्वतः फील्डवर आले, त्यांनी स्वतः ती सर्व परिस्थिती बघितली आणि ते स्वतः भारावून गेले. आणि खरं तर पत्रकार असे एक प्रमाणे कधी बोलत नाहीत, परंतु तरीही त्यांनी तो थोडासा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि त्यांनी जी परिस्थिती आहे ती एकदम सत्यपणे सांगण्याचा प्रयत्न केला. जी गावावरून आलेली जी घरी बनवलेली ठेचा भाकरी होती ती ठेचा भाकरी त्यांनी स्वतः खाल्ली आणि त्याचा आनंद घेतला. त्यांनी स्वतः सांगितलं की अरे मी तर एक भाकरीच्या वरती खात नाही, पण आज मी 3 भाकरी आणि ते बेसन आणि ठेचा खाल्ला, त्याच्यामध्ये मला एवढा आनंद आहे की तो मी सांगू शकत नाही. खरोखर पत्रकार बांधवांनी जी समस्या आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या, सामान्य जनतेपर्यंत, पहिल्या 2 दिवस तर मुंबईमधल्या म्हणजे अक्षरशः गणेशोत्सव होता, एवढा जोरदार पाऊस कोसळत होता. सरकार बेसावध ह्यामुळेच होतं की एवढ्या मोठ्या पावसामध्ये जेव्हा इथे ऑलरेडी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे, मुंबई कित्येक वेळा बंद झालेली आहे, मराठे इथे येऊच शकत नाही, त्यामुळे सरकार नक्कीच गांभीर्याने त्यांनी हा मोर्चा घेतला नाही, ते बेसावध राहिले. परंतु ज्या पद्धतीने व्यूहरचना केली होती, मनोज जरांगे पाटील यांनी आपला मराठ्यांचा गनिमी दाखवला, स्वतःच्या हक्कासाठी हा सगळा मराठा बांधव इथे आला. आम्ही लास्ट मोर्चामध्ये मराठा बांधव हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा एकत्र होता. वाशीला ज्यावेळी आम्ही तिथे सर्व अरेंजमेंट केली होती त्यावेळी, परंतु ह्यावेळी ह्या मोर्चामध्ये मराठवाड्याचा मराठा बांधव हा खूपच मोठ्या संख्येने होता. पश्चिम महाराष्ट्राचा सहभाग त्या मानाने थोडासा कमी होता,
परंतु खरोखर ग्राउंड लेवलला जो मराठा बांधव आहे त्यांच्या त्या वेदना त्या पाहून अक्षरशः आमची जी पूर्ण टीम ऐरोली दिघा असू दे किंवा वाशीची टीम असू दे त्या लोकांनी पहिल्याच दिवसापासून निर्धार केला होता की एकही मराठा बांधव उपाशी झोपणार नाही, याच्यासाठी आपण पाहिजे ते करूया. न्यूज मध्ये काही कव्हरेज आले त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र जागा झाला आणि महाराष्ट्रातून जो मदतीचा ओघ आला ती तिसऱ्या दिवसानंतरची गोष्ट आहे. परंतु 28 तारीख 29 तारीख 30 तारीख ह्या दिवशी तर आपल्या नव्या मुंबईतल्या बांधवांनीच जी काही पूर्णपणे आणि अक्षरशः मला आवर्जून सांगावं लागेल की आमचे सर्व जे बांधव होते, सर्व टीम होती, अक्षरशः पूर्णच्या पूर्ण सर्वजण जेवल्याशिवाय रात्री 3 वाजू दे किंवा 3:30 वाजू दे एकही आमचा संयोजक अन्नाचा कण तोंडामध्ये घालत नव्हता. खरं म्हणजे आमची जी टीम आहे त्याबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे. या ठिकाणी त्यांनी सविस्तर अशी माहिती दिली. तुम्ही पाहिलं असेल हा बोर्ड हा सकल मराठा समाज नवी आणि दिघा ऐरोली असं संयुक्त दिघा आणि ऐरोली हा नवी एक प्रख्यात असं एक उपनगर आहे. त्यांनी या उपनगराच्या माध्यमातून याने एक फार मोठी मराठा समाजाची सेवा केली असं म्हणेल. कारण जरी ते आंदोलन असलं तरी सुद्धा या खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व बांधवांसाठी फार मोठं संयोजन त्या लोकांनी केलं आणि ज्याने आता या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांनी प्रत्येकाचा तो उल्लेख करता आज येणार नाहीये, कारण तो उल्लेख उद्या होणार आहे. आणि अशा व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान होणं, त्यांचा आदर तिथं राखणं, कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला काय आंदोलन असेल, मोर्चे असेल त्यावेळेला यांचा सहभाग निश्चित लाभणार आहे. म्हणून त्याचे आभार मानणं आणि या कुटुंबाचा स्नेह मिळावा, अजित करावा यासाठी या श्रीमती जानकीबाई मडवी हॉलमध्ये रविवारी संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलेले. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी. एक मराठा, एक मराठा, लाख मराठा. आम्ही येतोय, आपण सर्वजण या. धन्यवाद.